हॅलो फ्रेंड्स, आपल्याला हे मस्त असं क्रिस्पी आणि टेस्टी आणि भरपूर भाज्या वापरून लहान मुलांसाठी सँडविच बनवायचं आहे। इथं मिओनीचा अजिबात वापर न करता हे सँडविच बनवायचं आहे। इथं मी दही घेतलेलं आहे। दह्यातलं आपल्याला पूर्ण दह्यातलं पाण्याचे प्रमाण काढून टाकायचे। पाणी काढून टाकायचं तर आपल्याला चाळणी दही कमी आंबट असलं पाहिजे, गाळण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण भाज्या कट करायच्या आहेत। टोमॅटो, कांदा, काकडी, पत्तागोबी, गाजर, शिमला मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे। तुम्हाला अजून एक्स्ट्राची कोणती भाजी आवडत असेल तर ते ॲड करू शकता। आणि इथं सगळं मिक्स करून इथं थोडेसे स्वीट कॉर्न टाकायचे आहेत आपल्याला। आणि खूप टेस्टी आणि मस्त आणि क्रिस्पी सँडविच तयार होते। जर घरी मेयोनीज नसेल, आणि मेयोनीज खूप काय हेल्थसाठी चांगलं पण नसते, तर तुम्ही ते न टाकता पण बनवू शकता सँडविच। तर इथं मी बघा चिली फ्लेक्स, थोडंसं काळं मीठ, चाट मसाला आणि थोडंसं ब्लॅक पेपर टाकलेला आहे। इथं बघा आपलं घट्ट दही किती घट्ट झालेलं आहे। दही अर्धा तास जर तुम्ही पाणी नितळण्यासाठी ठेवलं ना, ते पटकन घट्ट होऊन जातंय। बघा हे अजिबात याला पाणी सुटत नाही आणि खूप छान आणि टेस्टी हे सँडविच आपलं तयार होते। आणि हेल्दी सँडविच म्हणजे इथं पुदिन्याची चटणी आपल्याला पूर्ण ब्रेडला लावून घ्यायची आहे। खूप हेल्दी आहे बरं हे, लहान मुलांना तर आणि मोठ्यांना पण खूप आवडेल हे सँडविच। आणि तुम्ही नक्की बनवा आणि सांगा कसं झालंय। आणि दह्यासारखं असं वाटत पण आहे। जर तुमचं दही आंबट असेल तर थोडीशी साखर टाका त्याच्यामध्ये आणि हेल्दी आणि टेस्टी सँडविच बनवा। आणि आपल्याला इथे जर टोमॅटोचा सॉस वापरायचा नसेल तर काही नाही। आणि आपल्याला वरतून दोन्ही बाजूनी तेल किंवा बटर लावून घ्यायचं आहे, किंवा तूप, आणि हे सँडविच मेकरमध्ये दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचं। हे खूप टेस्टी आणि क्रिस्पी आणि हेल्दी हे आपलं सँडविच तयार होते। तुम्हाला जर हे रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू।